नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण घरातीलच काही वस्तूंचा वापर करून नवीन टूल्स असे तयार करणार आहोत, ज्याचा की आपल्याला येणाऱ्या नवरात्रीमध्ये, दसऱ्यामध्ये आणि दिवाळीमध्ये रांगोळी काढण्यासाठी खूप मोठा असा फायदा होणार आहे. त्यासाठी बघा, घरातील काही पाण्याची बॉटल, पाण्याच्या बॉटलचं झाकण, जुना चिकट टेप किंवा कोलगेटचं जे झाकण असतं ते, त्यानंतर अशा प्रकारचे पेन किंवा झाकण आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतात. तर आज आपण याच जुन्या वस्तूंचा वापर करून अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने रांगोळी काढण्याचे टूल्स या ठिकाणी तयार करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका. या ठिकाणी बघा, मी एक असा प्लेन असा पेपर घेतलेला आहे. तुम्ही कडकवाला कागद घेतला तरीही चालेल. आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला या पेपरचा कोन तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोल आकारामध्ये याला गोल तयार करून झाल्यानंतर बघा, या ठिकाणी चिकट टेपने व्यवस्थित पॅक देखील करून घ्यायचा आहे, जेणेकरून वरची बाजू निघणार नाही. अगदी सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही आहे. अशा प्रकारचा कोन तयार झाल्यानंतर आता याचा वापर कसा करायचा ते आपण बघूया. भरपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकतात. तर बघा, मी या ठिकाणी संपलेला असा जुना पेन घेतलेला आहे. पाठीमागचा भाग जो आहे पेनचा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि बघा, आता या कोनच्या मदतीने आपण या पेनमध्ये अशा पद्धतीने रांगोळी जी आहे ती टाकणार आहोत. आता पेनमध्ये जर आपण इतर कशाने जर रांगोळी टाकायला गेलो तर ती व्यवस्थित टाकता येणार नाही. त्याऐवजी तुम्ही या कोनचा वापर करून अशा पद्धतीने रांगोळी यामध्ये टाकू शकतात. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. त्यानंतर बघा, आपल्याला एक फेविकॉलची बॉटल घ्यायची आहे, जिचा फेविकॉल संपलेला असतो. बघा, अशा प्रकारची जी बॉटल आपल्या घरामध्ये असेल ती बॉटल घ्यायची आहे आणि त्यामध्ये देखील रांगोळी भरून घ्यायची आहे. आता बघा, या बॉटलच्या मदतीने आपण अगदी इझिली जी रांगोळी आहे ती काढू शकतो. बऱ्याच महिलांना किंवा बऱ्याच मुलींना व्यवस्थित असे टिपके जे आहे ते देता येत नाही. एक लहान एक मोठा होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही या संपलेल्या जुन्या पेनपासून किंवा संपलेल्या अशा पद्धतीने जी ग्ल्यूची बॉटल असते, फेविकॉलची बॉटल असते, त्याचा वापर करून तुम्ही जी रांगोळी आहे ती अगदी इझिली काढू शकतात. आणि बघा, पेनने सुद्धा तुम्ही जसं ज्या पद्धतीने आपण नोटबुकवरती लिहितो, सेम त्याच पद्धतीने ही रांगोळी जी आहे ती तयार होते. या पद्धतीने तुम्ही एखादी लाईन ड्रॉ करू शकतात किंवा टिपकेसुद्धा देऊ शकतात. त्यानंतर आपल्याला अजून एक पेन घ्यायचा आहे आणि बघा, जे टिपके आपण दिलेले आहे त्यामध्ये अशा पद्धतीने गोल तयार करण्यासाठी आपण या पेनचा वापर करू शकतो. म्हणजे ज्यांना कुणाला रांगोळी काढायला जमत नाही किंवा ज्यांना व्यवस्थित रांगोळी असं खाली बोटाच्या मदतीने व्यवस्थित काढता येत नसेल, तर ते या पद्धतीची रांगोळी नक्कीच काढू शकतात. आणि तसंही आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या जुन्या ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात. तर बघा, आता जो कोन होता आपण तयार केलेला, त्या कोनच्याच मदतीने अशा पद्धतीने मी टिपके देऊन घेतलेले आहे. त्यानंतर एक आपल्याला चमचा घ्यायचा आहे आणि बघा, चमच्याचा समोरचा जो भाग आहे फक्त यावरती व्यवस्थित असा टेकवायचा आहे. आणि बघा, अतिशय सोप्या पद्धतीने आपलं जे फूल आहे एक प्रकारचं तयार झालेलं आहे. आता भरपूर महिलांना फूल वगैरे तयार करता येत नाही. तुम्ही दिवाळी दसऱ्यासाठी सुद्धा या पद्धतीने रांगोळी काढू शकतात किंवा रोज घरापुढे जर तुम्ही रांगोळी काढत असाल, तुळशीसमोर रांगोळी काढत असाल, तर त्यावेळी देखील तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने टिपके दिल्यानंतर जे झाकण असतं बघा बॉटलचा, फेविकॉलच्या बॉटलचे जे झाकण आहे त्याचा पाठीमागचा भाग आपल्याला यावरती टेकवायचा आहे. आणि बघा, जे टिपके दिलेले आहे त्यावरती आता आपण थोडंसं या ठिकाणी पानाचा आकार देण्यासाठी मी अगरबत्तीची काडी घेतलेली आहे. आणि बघा, अगदी इझिली आपण व्यवस्थित अगरबत्तीच्या काडीने सुंदर अशा पाकळ्या ज्या आहे फुलांच्या तयार करू शकतो. खूप सोपी पद्धत आहे. त्यानंतर बघा, आता हा जो व्यवस्थित पेन जो आहे, पेनचा पाठीमागचा जो भाग आहे बघा, त्याला व्यवस्थित असं सेंटरवरती ठेवल्यानंतर अतिशय सुंदर अशी एक डिझाईन तयार होती आणि जी की दिसायला बघा खूप सुंदर दिसते. याचा देखील तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकतात. सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण घरातीलच वस्तू वापरलेल्या आहे. यासाठी बाजारातून
वेगळे रांगोळीचे टूल्स खरेदी करण्याची सुद्धा आपल्याला या ठिकाणी गरज नाही आहे। आता बऱ्याच महिलांना रांगोळी काढता येत नाही, तर ते या पद्धतीचा वापर करून आपल्या घरापुढे अतिशय सुंदर अशी रांगोळी कमी वेळेमध्ये देखील काढू शकतात। आणि बघा आता या फेविकॉलच्या बॉटलच्या मदतीने तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं मोठं नाव जे आहे ते तयार करू शकतात। आणि बऱ्याच जणांना जे नाव आहे किंवा अशा लाईन ज्या आहे त्या काढता येत नाही, तर ते सुद्धा तुम्ही या पद्धतीने करू शकतात। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। त्यानंतर बघा मी या ठिकाणी एक कार्डबोर्डचा पुठ्ठा घेतलेला आहे अशा पद्धतीने। आता आपल्याला एक झाकण घ्यायचं आहे। मी या ठिकाणी फेविकॉलच्या बॉटलचं झाकण घेतलेलं आहे आणि फेविकॉल लावून व्यवस्थित याला चिटकून घेतलेलं आहे। आता तुम्ही या ठिकाणी जे कोलगेटचं झाकण असतं ते देखील घेऊ शकतात किंवा आपल्या घरामध्ये म्हणजे सॉस वगैरे येतं त्याचं पाऊच जे असतं त्याचंसुद्धा झाकण तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। याचा वापर कुठे आणि कसा करायचा ते बघूया। तर बघा बऱ्याच जणांना अशा प्रकारचे टिपके जे आहे एकसारखे टिपके देता येत नाहीत, त्यासाठी तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकतात। खूप छान आहे, म्हणजे जेवढे पाहिजे तेवढं आपण व्यवस्थित या झाकणाने भरू शकतो आणि इझिली बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण जे टिपके आहे ते अशा पद्धतीने एकसारखे काढू शकतो। खूप सोपं आहे। तसंही आपल्या घरामध्ये फेविकॉलची बॉटल आणलीच जाते। मुलं असतील घरामध्ये तर नेहमी फेविकॉलचा वापर देखील केला जातो। आता तुम्हाला मोठ्या साईजचे जर टिपके बनवायचे असेल तर कोलगेटची बॉटलचं झाकणसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात। त्यानंतर बघा आता बऱ्याच महिलांना जो गोल आकार असतो बघा, भरपूर ठिकाणी आता बऱ्याच महिलांना गोल आकाराची रांगोळी काढायची असते, परंतु त्यांना तो गोल आकार व्यवस्थित हाताच्या मदतीने जमत नाही। तर तुम्ही त्यावेळेस अशा पद्धतीने एक बॉटलचं झाकण घ्यायचं आहे आणि या झाकणाच्या मदतीने जेवढं पाहिजे तेवढा मोठा गोल जो आहे तो तयार करू शकतात। आणि बघा अगदी कमी मेहनतीमध्ये आणि कमी जास्त म्हणजे काही वेगळा टूलसुद्धा या ठिकाणी घ्यायची गरज नाही आहे। फक्त आपल्याला बॉटलचं झाकण घ्यायचं आहे आणि गोल आकारामध्ये व्यवस्थित असं फिरवत राहायचं आहे। तुम्ही जेवढा पाहिजे तेवढा मोठा गोल या ठिकाणी तयार करू शकता। आणि जी आपली फेविकॉलची बॉटल आहे बघा, त्याच्या मदतीने व्यवस्थित तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही अगदी इझिली लिहूसुद्धा शकतात। तुम्हाला जर रांगोळी काढायला जर जमत नसेल तर तुम्ही या सर्व पद्धतींचा वापर एकदा नक्की करून बघा। तसंही आपल्या सर्वांच्या घरामध्ये या जुन्या वस्तू असतातच, त्या टाकून देण्याऐवजी तुम्ही जर असे रांगोळीचे जर टूल्स तयार करून ठेवले तर येणाऱ्या दिवाळी दसऱ्यामध्ये तुमच्या घराच्या समोर देखील अतिशय सुंदर अशी रांगोळी तुम्हालाही काढता येईल। आणि बघा पेनाच्या मदतीने अतिशय सोप्या पद्धतीने जे टिपके काढलेले आहे त्याला आकारसुद्धा देता येतो। तुम्हाला यापैकी कुठला टूल जास्त आवडला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।